न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नागपूर जिल्हा कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालय येथे भीषण आग लागल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आशिष देशमुख यांनी घटनास्थळाचा पाहणी केली। कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास भीषण आग लागून संगणक, महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर व साहित्य जळून खाक झाले। यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। रात्रपाळीतील कर्मचारी गुंडेराव कुमरे यांनी आग लागल्याचे निदर्शनास येताच तत्काळ कळमेश्वर अग्निशमन दलाला माहिती दिली। कळमेश्वर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले, मात्र आग आटोक्यात न आल्याने वाडी, सावनेर आणि मोहपा नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकांची मदत घेण्यात आली। संयुक्त प्रयत्नांनंतर सकाळी 7 वाजता आग पूर्णपणे नियंत्रणात आली। आगीत नगराध्यक्षांची केबिन, आस्थापना विभाग, आरोग्य विभाग आणि आवक जावक विभागातील कागदपत्रे व संगणक जळाले। मात्र बांधकाम विभाग, मालमत्ता कर विभाग, लेखा विभाग, जन्म मृत्यू नोंदणी विभाग आणि पाणीपुरवठा विभागातील कागदपत्रे सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद घटनास्थळी पोहोचून पाहणी केली। सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख तसेच भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घटनेची सत्य परिस्थिती जाणून घेतली। आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, तसेच आग लागण्यामागील कारणांचा शोध घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले। नगर परिषदेचे कामकाज पूर्ववत सुरळीत सुरू राहावे व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने युद्धपातळीवर करण्यात याव्यात, असे निर्देश दिले। या घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी स्पष्ट केले। प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून नुकसानग्रस्त विभागांचे पुनर्वसन व आवश्यक सुविधा ताबडतोब उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या। घटनास्थळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार, कळमेश्वर नगराध्यक्ष अविनाश माकोडे व नगर परिषदेचे उपाध्यक्ष धनराज देवके तसेच नगर परिषद मुख्याधिकारी आकाश सुरडकर हे देखील उपस्थित होते। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टरची रिपोर्ट। नगरपालिका, आपलं फायर ब्रिगेड, आपलं पाणी, आपले कर्मचारी। समोर विहीर आहे एवढी मोठी, इथं पाणी होतं लाईट बंद कारण की जे पाईप लाईन ते उघडले नाही म्हणते फायरचे बाहेरचं होतं का? बरोबर। तुम्ही किती वेळा येऊन चेक करता? अशा सगळ्या पब्लिक बिल्डिंग जिथे आग संभवते तिथे कितीदा ड्रिल घ्यायला लावता? सर आपण